नमस्कार. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीच्या दोन्ही तीरांवर चालत किंवा साधनांद्वारे केलेली परिक्रमा ही एक आध्यात्मिक आणि साहसी यात्रा मानली जाते. सर्वात महत्त्वाचा शारीरिक तयारी. परिक्रमेचा मुख्य भाग चालत करायचा असल्याने चांगल्या शारीरिक स्थितीत असणे गरजेचे आहे. चालण्याचा सराव नियमित करा, म्हणजे विशेषतः गड किल्ल्यांवरती किंवा डोंगराळ भागांवरती. आवश्यक कागदपत्रे. दुसरं म्हणजे आधार कार्ड किंवा ओळखपत्र. कोणत्याही ठिकाणी प्रवासासाठी तिकिटे किंवा परवानग्याही लागू शकतात. आर्थिक नियोजन. परिक्रमा साधारणतः 3 ते 6 महिने चालते. यासाठी रोजच्या खर्चाचे नियोजन करणे. आश्रम किंवा धर्मशाळांमध्ये राहण्याची योजना करणे. नंबर 4 म्हणजे सामान. हलकं पण आवश्यक सामान बरोबर ठेवा. कपडे हवामानानुसार साधे आणि सुटसुटीत कपडे, पादत्राणे, चांगल्या प्रतीची ट्रेकिंग शूज किंवा चप्पल, पाण्याची बाटली आणि एक छोटासा थर्मास. औषधे. प्राथमिक औषध पेटी, थंडी उष्णतेचे औषध, मलम, छत्री किंवा रेनकोट पावसाळ्यासाठी उपयोगी, सोबतच टॉर्च, पॉवर बँक आणि मोबाईल. मार्गदर्शन. नर्मदा परिक्रमा 2 प्रकारांनी केली जाते. तटीय मार्ग म्हणजे नदीच्या किनाऱ्यालगत चालणे आणि मुख्य मार्ग म्हणजे महामार्ग किंवा मग प्रमुख रस्त्यांवरून चालणे. मार्गदर्शक पुस्तके किंवा स्थानिकांची मदत घ्यावी. निवास व्यवस्था म्हणजे धर्मशाळा, मंदिर किंवा आश्रमात राहण्याची सोय असते. काही ठिकाणी स्थानिक लोकही आश्रय देतात. परिक्रमेच्या काळात मातेबद्दल आदर ठेवायचे, शाकाहारी शक्यतो जेवण करायचे आणि परिक्रमा ही साधारणतः अमरकंटकपासून सुरू होते, म्हणजेच ओंकारेश्वर आणि तिथेच संपते. आणि चालण्यासाठी लहान बॅग, छोटासा असेल नकाशा तर नाही तर पैशांची सोय असणे आवश्यक आहे. वाहनाने जर प्रवास करत असेल तर बाईक किंवा कारची सोय, इंधनाची व्यवस्था, दुरुस्ती किट वगैरे या सर्व गोष्टी लागतील. आणि योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी परिक्रमेसाठी सर्वोत्तम आहे, कारण तेव्हा हवामान सौम्य असते. आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आपले नवनवीन दररोज सकाळी 9 वाजता व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद.